नमस्कार, आज आपण मिलिक्स बद्दल बोलणार आहोत. अनेक डॉक्टर मिलिक्सचा सल्ला देत आहे. किडनी फेलियरच्या रुग्णांसाठी मिलिक्स फायदेशीर आहेत की हानिकारक हे आपण पाहणार आहोत. मिलिक्समध्ये जास्त फायबर आणि खनिजे मिळतात, तर कार्बोहायड्रेट्स कमी असतात. किडनी फेलियरच्या रुग्णांसाठी मिलिक्स फायदेशीर आहेत की हानिकारक हे आपण पाहू. मिलिक्समध्ये जास्त फायबर, खनिजे आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. अशा अन्नाचे फायदे आणि तोटे असतात. 90 किलो वजनाच्या व्यक्तीसाठी मिलिक्स फायदेशीर, वजन कमी होऊन आरोग्यावर सकारात्मक परिणाम. किडनी फेलियर रुग्णासाठी मिलिक्सचा जास्त वापर नकारात्मक. किडनी खराब झाल्यावर प्रोटीन युरिनद्वारे बाहेर पडते. मिलिक्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. वजन कमी केल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. लीन बॉडीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हे चांगलं आहे. किडनी फेलियरचा रुग्ण मिलिक्सचा जास्त वापर करत. जे लोक त्यांच्या लीन बॉडीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. पण जर किडनी फेलियरचा रुग्ण मिलिक्सचा जास्त वापर करत असेल, अनाज सोडत असेल, म्हणजे गहू आणि तांदूळ खाणं थांबव असेल, तर त्याच्या शरीरावर याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. याचं कारण म्हणजे जेव्हा किडनी खराब होते तेव्हा आपल्या शरीरात अनेक बदल होतात. त्यापैकी एक बदल म्हणजे आपण जे अन्न खातो त्यातून तयार होणारे प्रोटीन युरिनच्या माध्यमातून बाहेर पडत राहते. जर तुम्ही तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्स कमी केले तर त्याचा परिणाम असा होतो की प्रोटीन बाहेर जातं, पण शरीरात कार्बोहायड्रेट्स कमी झाल्यामुळे कार्बोहायड्रेट्समधून तयार होणारे प्रोटीनही कमी होऊ लागते. परिणाम म्हणजे रुग्णाचं वजन कमी होऊ लागते. रुग्णाच्या शरीरात अशक्तपणा सुरू होतो. रुग्णाचं शरीर उभं राहू लागलं की नाही हे सुरुवातीला थोडं कमी होतं. समजा ते 5 होतं, ते 3 पर्यंत जातं, मग पुन्हा वाढतं. पण आता ते 5 वर थांबत नाही, ते 6 वर जातं, 8 पर्यंत जातं. का? कारण शरीरात कमजोरी खूप वाढत आहे. कारण आपण आपल्या पोटाला मिलिक्सने भरत आहोत. पण आता ते 5 वर थांबत नाही, ते 6 वर जातं, 8 पर्यंत जातं. का? कारण शरीरात कमजोरी खूप वाढत आहे. कारण आपण आपल्या पोटाला मिलिक्सने भरत आहोत. मिलिक्स खराब नाहीत, पण किडनी फेलियरच्या रुग्णांसाठी ते योग्य नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण ठेवणं आवश्यक आहे. कारण जर आपली किडनी खराब होत असेल तर तिला ताकद द्यायला हवी. काम करण्यासाठी तिला आणखी कमकुवत करायला नाही. त्यामुळे तुमचे शरीर पाहून तुमची किडनी कमकुवत होत आहे की मजबूत होत आहे याची कल्पना येऊ शकते. जर तुमचे शरीर कमकुवत होत असेल, तुम्ही उभं राहू शकत नसाल. जर शरीरात कमजोरी जाणवत असेल तर किडनी एकटीने ताकदवान होऊ शकत नाही. कारण किडनी शरीराच्या आत असते. जो ताकद शरीराला मिळत आहे तीच ताकद किडनीलाही मिळत आहे. तर जर आपल्याला किडनीला ताकद द्यायची असेल तर शरीराला ताकद द्यावी लागेल. त्यामुळे शरीरात कमजोरी येऊ नये. तर जर आपल्याला किडनीला ताकद द्यायची असेल तर शरीराला ताकद द्यावी लागेल. त्यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ नये. जर कमजोरी मिलिक्स खाऊन येत असेल तर आपल्याला मिलिक्स थांबवायला लागतील. कारण जर कमजोरी वाढत गेली तर रुग्णाच्या भविष्यावर परिणाम होऊ लागतो. मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. एक रुग्णाची किडनी खराब होत आहे. जर ती पूर्णपणे खराब झाली तर काय होईल? डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट. जर तुमचे शरीर खूपच कमकुवत असेल, त्यात ताकदच नसेल तर काय होईल? तर ना डायलिसिस व्यवस्थित होईल, ना ट्रान्सप्लांट होईल. मग आपण काय करावे लागेल? आपल्याला आपल्या शरीराला खूप मजबूत ठेवायचं असतं. किडनी पूर्णपणे खराब होऊ शकते, पण शरीर मजबूत राहिलं पाहिजे. कारण यामुळे आपल्याला अनेक पर्याय खुले राहतात. जास्तीत जास्त किडनी फेलियर चूक काय करतात म्हणजे खाणं-पिणं खूप टाईट करतात. ते 2-3दा उकळलेल्या भाज्या खात आहेत आणि विचार करत आहेत की त्यांची किडनी ठीक होईल. डाएटवर शरीर किडनी कमकुवत, त्यांचे शरीर आणखी कमकुवत होऊ लागलं. आणि जसे शरीर कमकुवत झाले तसंच किडनीही आपोआप कमकुवत होऊ लागली. कारण मी तुम्हाला कारण सांगितले आहे. जो खाणं तुम्ही तुमच्या शरीरासाठी खात आहात तेच खाणं किडनीलाही मिळणार आहे. शरीर मजबूत असेल तर किडनीही मजबूत असेल. शरीरात ताकद घालायची आहे ज्यामुळे शरीरात आणि किडनीत मजबूती येईल. तर आपल्याला आपल्या शरीराचं वजन सांभाळून ठेवायचं आहे. त्याला कमी होऊ द्यायचं नाही. आपल्याला शरीरात ताकद घालायची आहे ज्यामुळे शरीरात मजबूती येईल आणि त्यामुळे आपल्या किडनीला देखील मजबूती मिळेल. मूत्रपिंड चांगले काम करावे. मांजरीचे पिल्लू बाहेर आले पाहिजे. जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने खाणार तेव्हा मोठा किडनी डाऊन होईल. किडनी फेल झालेल्या रुग्णाने भाज्यांवर अधिक लक्ष द्यायला हवं. कारण तुम्ही ज्या भाज्या खात आहात तुम्ही थोड्या अधिक खा, पण त्याचबरोबर तुम्हाला धान्यही खाणं आवश्यक आहे.
धान्य बंद करायचं नाही, गहू आणि तांदूळ बंद करायचं नाही. तांदूळ फक्त त्यांच्यासाठी बंद करावा लागतो जे डायबेटिक आहेत. जर तुम्हाला डायबिटीस नसेल तर तुम्ही चपाती खाऊ शकता. यासोबत तुम्ही गाजर, वाटाणे, कोबी, पाने, कोबी, सलगम, बीन्स आणि कितीही बीन्स घालू शकता. तुम्ही सर्व भाज्या खाऊ शकता. सांबासारखे पदार्थ घेऊ शकता. मिक्वे डिशेस घेऊ शकता. कोरडे पराठे, गाजर, मूळ, कांदा, गोबीचे कोरडे पराठे खाऊ शकता. घरात बनवलेली ब्रेड किंवा चांगली ब्रेड घेतली तरी चालेल. बिस्किट्स आहेत ज्यात तुम्हाला माहिती आहे की साखर कमी आहे, प्रिझर्वेटिव्ह कमी आहे, ते तुम्ही घेऊ शकता. घरात बनवलेले असल्यास तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. किडनी फेल रुग्णांसाठी खाणं महत्त्वाचं. चांगलं काय माहीत असलं पाहिजे. कमकुवतपणा येऊ देऊ. जो शरीरासाठी चांगलं आहे ते तुमच्या किडनीसाठी आपोआपच चांगलं होऊन जातं. आपल्या शरीरात कमकुवतपणा येऊ द्यायचा नाही. असं कोणतंही डाएट फॉलो करू नका जिथे तुम्हाला किंमत चुकवावी लागेल. कारण किडनी फेल झालेल्या रुग्णात जर एकदा कमकुवतपणा आला तर त्याला पुन्हा बरे होणं खूप कठीण होतं. शरीरात सूज येऊ लागते, बीपी वाढायला लागतो. फ्लूची एकत्रीकरण झाल्यावर अनेक गोष्टी एकत्र येतात ज्याला डॉक्टरसाठी हाताळणंही कठीण होतं. जो या व्हिडिओला पाहत आहे त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे की त्यांनी बरेच काही समजून घेतलं असेल. तरीही तुमच्या मनात काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. तुम्हाला स्वागत आहे. तुम्ही पुढे येऊ शकता, विचारू शकता. याच्यासोबत मी तुम्हा सर्वांशी बोलू इच्छितो आणि आशा करतो की तुम्ही चुकता होणार नाही. याच्यासोबत धन्यवाद.